आपण बघणार आहोत टेस्ट एनजीचा तिसरा भाग. तर त्याआधी मागच्या सेशनमध्ये आपण काय शिकलो याचा क्विक रिकॅप घेऊया. तर मागच्या सेशनमध्ये आपण लॉग इन फंक्शनॅलिटीमध्ये आपण काही फेलियर टेस्ट केस ह्या एक्झिक्यूट करून पाहिल्या. त्यामध्ये आपण प्रायोरिटी आपल्या टेस्ट केसला कशी देता येईल हे सुद्धा आपण पाहिलं. त्या टेस्ट केससाठी बिफोर मेथड आणि आफ्टर मेथड या नवीन अनोटेशन्सचा वापर करून पाहिला. आपण पाहिलं ते कशा आपल्या टेस्ट केसेसच्या प्री टेस्ट ऍक्शन आणि पोस्ट टेस्ट ऍक्शन म्हणून आपल्याला उपयोगी पडतात. त्यानंतर आपण डेटा प्रोव्हायडरचा उपयोग पाहिला. तर डेटा प्रोव्हायडरचा वापर करून आपण मल्टिपल टेस्ट डेटा आपल्या या टेस्ट केसेसला आपण पास करू शकतो आणि त्या टेस्ट डेटावर आपण या सगळ्या टेस्ट केसेस एक्झिक्यूट करून बघू शकतो. हे आपण पाहिलं. तर आता या सेशनमध्ये आपण आणखी काही टेस्ट केसेस लिहिणार आहोत. तर आपण आता होम पेज फंक्शनॅलिटी आपण टेस्ट एनजी मध्ये करून पाहणार आहोत. त्यानंतर आपण टेस्टची कॉन्फिगरेशन काय असते, सो टेस्ट एनजी डॉट एक्सएमएल फाईल ही काय असते, कशासाठी वापरतात हे आपण पाहणार आहोत. तर मागच्या सेशनमध्ये आपण लॉग इन फंक्शनॅलिटी ही टेस्ट केली होती. आपण लॉग इन फंक्शनॅलिटीसाठी 2 टेस्ट सिनॅरिओज ह्या कव्हर केल्या होत्या. 2 टेस्ट केसेस आपण लिहिल्या होत्या, जिथे आपण आपलं लॉग इन हे व्यवस्थित म्हणजे करेक्ट क्रेडेन्शियल्स देऊन आपण टेस्ट केस लिहिलं होतं आणि एक इनव्हॅलिड क्रेडेन्शियलनी सुद्धा आपण टेस्ट केस आपली लिहिली होती. आता ह्या सेशनमध्ये आपण आपलं होम पेज फंक्शनॅलिटी आपण टेस्ट करणार आहोत. सो होम पेज फंक्शनॅलिटीसाठी आपल्याला एंड टू एंड अशी ही टेस्टिंग करायची आहे. ते करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सर्वात आधी प्रोजेक्ट क्रिएट करावा लागेल. सो आपण तोच प्रोजेक्ट परत क्रिएट करण्याऐवजी आपण ह्या ठिकाणी इनिशियल कोड हा तुम्हाला अवेलेबल करून दिला आहे. सो तुम्ही हा या सेशनच्या रीडिंग मटेरियलमध्ये जाऊन इंट्रोडक्शन सेक्शनच्या अंडर क्लिक हिअर असं बटनला क्लिक करून तुम्ही ही जी इनिशियल कोडची फाईल आहे ती तुम्ही डाउनलोड करू शकता. ती डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ती झिप फाईल असल्यामुळे तुम्हाला ती एक्स्ट्रॅक्ट करायची आहे. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर ती तुम्ही इंटेलिजिया आयडिया आयडी मध्ये असा हा प्रोजेक्ट ओपन करू शकता. ओपन केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला करायचं आहे की तुमचा क्रोम ड्रायव्हरचा पाथ अपडेट करायचा आहे. सो तो आपला पाथ व्हेरिएबल जिथे आपण सेट करतोय तिथं हा पाथ तुम्हाला पेस्ट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन ही रन करता येईल. सो तुम्ही हे आधी करून घ्या आणि आपण मग पुढे जाऊया. सो आता मी हे करून घेतो आपल्या ऍप्लिकेशन मध्ये. सो अशा पद्धतीने मी ऍप्लिकेशन ही लोड केली आपली, म्हणजे ओपन केलं प्रोजेक्ट इंटेलिजिया आयडियामध्ये. माझे मॅवेन मधले सगळे प्लगिन्स सगळे लोड झाले, डिपेंडन्सी सगळे लोड झाले आहेत आणि मी बघू शकतो माझ्या सोर्स फोल्डरमध्ये लॉग इन पेज टेस्ट हे अवेलेबल आहे. सो मी आता पाथ व्हेरिएबल हा माझा अपडेट केला आहे. हा मी आता रन करून बघतो. सो पाथ व्हेरिएबलच्या बेसिसवर मी आपलं आता लॉग इन टेस्ट हे रन करून पाहणार आहे. सो लॉग इन पेज टेस्ट रन करून बघूयात की आपलं कॉन्फिगरेशन हे व्यवस्थित झालं आहे का. सो आपल्याला जे आपल्या मागच्या सेशनमध्ये आपण 3 टेस्ट केस अशा एक्झिक्यूट करून पाहिल्या होत्या, ह्या होतात की नाही आपण पाहूयात. सो आपण बघू शकतो या ठिकाणी 3 टेस्ट केस ह्या अशा एक्झिक्यूट झाल्यात. एक रिपीट आहे कारण टेस्ट डेटा त्याचा वेगळा आहे आणि दुसरं इनव्हॅलिड सिनेरिओसाठी आपण टेस्टिंग केलं होतं. सो हे व्यवस्थित चालतंय. तर आता आपल्याला वेब आपला जे होम पेज आहे याचं कॉम्प्रिहेन्सिव्ह वेब पेज टेस्टिंग करायचं आहे. सो हे टेस्टिंग करण्यासाठी आपल्याला एंड टू एंड टेस्टिंग करायचं आहे होम पेजचं. सो होम पेज मध्ये आपल्याला आपलं फंक्शनॅलिटी टेस्ट करायची आहे आणि युआय टेस्टिंग सुद्धा करायची आहे. सो आपलं पेजचं फंक्शनॅलिटी हे व्यवस्थित चालतंय की नाही ते टेस्ट करण्यासाठी आपण काय करणार आहोत, तर आपलं शॉप नाव हे बटन व्यवस्थित चालतंय की नाही आपल्याला टेस्ट करायचं आहे आणि युआय टेस्ट मध्ये आपल्याला चेक करायचं की आपला युआय वर जे आपले एलिमेंट्स आहेत ते व्यवस्थित लोड झालेत का, टेक्स्ट हे व्यवस्थित दिसतंय की नाही. सो आपल्याला एकंदर अशा 2 प्रकारच्या टेस्टिंग करायचे आहे. सो आपण फंक्शनॅलिटी टेस्टिंग करण्यासाठी आपण शॉप नाव ह्या बटनला क्लिक केल्यानंतर जो बिहेवियर आपलं ऍप्लिकेशन देतो आहे ते आपल्याला टेस्ट करायचं आहे. त्यासोबत आपल्याला युआय टेस्टिंग मध्ये आपल्याला आपलं पेज मध्ये असणारं टायटल जे टेक्स्ट आहे दिलेलं ते व्यवस्थित येते की नाही असं आपल्याला आता टेस्ट करायचं आहे. सो चला मग आता आपलं होम पेजचं टेस्टिंग आपण करून घेऊयात. सो आपण हे जेव्हा आपलं टेस्टिंग करणार आहोत होम पेजचं, सो एक बेस्ट प्रॅक्टिस आहे की जेवढी आपली फंक्शनॅलिटीची आपण युनिट टेस्ट करतोय, म्हणजे छोट्या छोट्या युनिटचं आपण टेस्टिंग करणार आहोत, जसं लॉग इन फंक्शनॅलिटी, त्यासोबत आता होम पेजची फंक्शनॅलिटी. जेव्हा आपण अशा पद्धतीचे युनिट टेस्ट आपण करतोय छोट्या युनिट्सच्या, त्या कॉम्पोनंट्सला आपण एका वेगळ्या क्लास फाईलमध्ये त्या सगळ्या टेस्ट केसेस आपण लिहूयात. हे आपल्याला कोड अशा पद्धतीने ऑर्गनाइज केल्याने हा फायदा होऊ शकतो की आपण आपला सगळा कोड हा वेगवेगळ्या फाईल्समध्ये आपण स्टोअर केला आहे आणि ते टेस्ट केस आपण त्या पद्धतीने एक एक छोटा छोटा युनिट आपण टेस्टिंग करू शकतो. सो अशा पद्धतीने आपण आपला कोड हा ऑर्गनाइज करायचा आहे. त्यासाठी आपण काय करणार आहोत, आपलं होम पेज टेस्ट करण्यासाठी आपण एक नवीन जावा फाईल क्रिएट करणार आहोत. सो आपण जावा क्लास हा बनवणार आहोत की होम पेज टेस्ट नावाचा, जो आपण आपल्या टेस्ट फोल्डरच्या जावा फोल्डरमध्ये ही फाईल आपण बनवणार आहोत. आपल्याकडे ऑलरेडी लॉग इन पेज टेस्ट ही फाईल आहे, की त्यात आपण सगळे लॉग इनच्या रिलेटेड टेस्ट केसेस आपण लिहिल्यात. आता या ठिकाणी आपण होम पेजच्या रिलेटेड टेस्ट केसेस आपण होम पेज मध्ये असं आपण देणार आहोत. सो आपण ही क्लास आपण बनवून घेऊयात. आपण ते बनवल्यानंतर आपल्याला होम पेज मध्ये आता काय काय टेस्ट करायचं आहे. सो आपल्याला
होम पेजमध्ये शॉप नाव आणि टेक्स्ट हे व्यवस्थित येते की नाही चेक करायचंय. त्याआधी आपल्याला होम पेजवर लँड होण्यासाठी सगळ्यात आधी लॉग इन करावे लागेल. सो लॉग इन आपण फंक्शनॅलिटी ऑलरेडी टेस्ट केली आहे. पण आता आपल्याला शॉप नाव किंवा आपलं होम पेजवर टेक्स्ट व्यवस्थित आलंय की नाही हे टेस्ट करण्यासाठी लॉग इन तर झालं पाहिजे आपण. सो लॉग इन हे आपलं बेसिक रिक्वायरमेंट आहे आपल्या दोन्ही टेस्ट केसेससाठी. सो आपण काय करणार आहोत, आपलं लॉग इनची फंक्शनॅलिटी जी आहे ती आपण ऍज अ आपलं बिफोर मेथड हा इनिशियल सेटअप म्हणून आपण करणार आहोत. त्यामध्ये आपण काय काय करणार आहोत, तर आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर आपल्याला वेबसाईट ओपन करायची, लॉग इन पेज ओपन करायचं आहे. त्यामध्ये युजर नेम पासवर्ड लोकेट करून हे आपल्याला व्हॅल्यू पास करायची आहे आणि मग आपण लॉग इन बटन क्लिक करणार आहोत. त्यानंतर आपण आपल्या शॉप नाव किंवा आपल्याला आपण होम पेजवर आपण लँड होऊ. सो हे जी फंक्शनॅलिटी आपल्याला हे दोन्ही टेस्ट केसेसमध्ये लागणार आहे. आपली ही प्री रिक्विजिट आहे की आपलं आपण होम पेज टेस्ट करण्यासाठी लॉग इन तर झालं पाहिजे. सो म्हणून आपण ह्या लॉग इनची जी फंक्शनॅलिटी आहे ती आपण आपल्या बिफोर मेथडमध्ये आपण ऍड करणार आहोत. सो बिफोर मेथड आपण कशासाठी वापरतो, तर आपल्या टेस्ट केसचं प्री स्क्रिप्ट किंवा प्री ऍक्शन जेव्हा आपण आपल्याला लिहायची असेल तेव्हा आपण इथे बिफोर मेथडचा वापर करतो. सो या ठिकाणी आपण बिफोर मेथडमध्ये हा सेटअप करून घेणार आहोत. सो या सेटअपमध्ये आपण काय करणार आहोत, तर आपण आपला वेब ड्रायव्हर क्रिएट करणार आहोत, आपला पाथ व्हेरिएबल सेट करणार आहोत, ऍप्लिकेशन लोड करणार आहोत की आपण लॉग इन पेज हे लोड होत आहे. ते झाल्यानंतर आपण युजर नेम हे लोकेट करणार आहोत, युजर नेमची व्हॅल्यू पास करणार आहोत, मग पासवर्ड लोकेट करायचं आहे, पासवर्डची व्हॅल्यू पास करायची आणि आपण लॉग इन हे सबमिट करणार आहोत. सो हे झालं आपलं इनिशियल सेटअप. ते झाल्यानंतर आपण काय होणार आहे, आपण होम पेजवर लँड होणार आहोत. त्यानंतर आपल्याला चेक करायचं की आपल्याला शॉप नाव फंक्शनॅलिटी ही व्यवस्थित चालते की नाही. सो आतापर्यंत आपल्याला जी लॉग इन फंक्शनॅलिटी आपल्याला जी करायची ती आपण त्याच्यासाठी कोड लिहून घेऊयात. सो आता आपण आपल्या लॉग इन पेज ह्या ऍप्लिकेशन मध्ये आपल्या जो क्लास फाईल आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण अजून एक नवीन क्लास फाईल बनवूया. सो जावा फोल्डरमध्ये आपण इथे न्यू जावा क्लास बनवणार आहोत, ज्याचं नाव आपण देणार आहोत होम पेज, कारण आपण होम पेजची टेस्टिंग करणार आहोत. सो होम पेज टेस्ट डॉट जावा अशी फाईल आपण बनवतोय. सो आपला हा क्लास रेडी झाला आहे. या क्लासमध्ये आपल्याला बिफोर मेथडचा वापर करायचा आहे. सो बिफोर मेथड आपण हे लिहिणार आहोत. बिफोर मेथडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, सो आपण इनिशियल सेटअप करणार पब्लिक व्हॉइड सेटअप. सो आपण सेटअप करून घेणार आहोत आपल्या काही इनिशियल गोष्टी. काय आपण करणार आहोत, सो लॉग इन फंक्शनॅलिटी आपण आपल्या बेसिक सेटअपमध्ये करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर आपल्याला वेब ड्रायव्हर लागणार आहे. सो आपण वेब ड्रायव्हर हा डिक्लेअर करून घेऊयात. ड्रायव्हर आणि हा पब्लिक असणार आहे कारण आपल्याला पब्लिक मेथडमध्ये यूज करायचा आहे. सो आपण पब्लिक वेब ड्रायव्हर असं केलं. त्यानंतर आपण काय करणार आहोत, तर आपण सिस्टम डॉट सेट प्रॉपर्टीमध्ये आपण आपल्या वेब ड्रायव्हरची प्रॉपर्टी सेट करणार आहोत. सो आपण लॉग इन पेज मधून आता ही बरीचशी आपली सेम फंक्शनॅलिटी आहे. सो आपण ह्या 3 लाईन इथे कॉपी करून घेऊयात. सो आपण आता आपलं प्रॉपर्टी सेट केला वेब ड्रायव्हरची, त्यानंतर आपण क्रोम ड्रायव्हर हा इनिशिएट केला आणि लॉग इन पेज ओपन केलं. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सो आपल्याला आता युजर नेम लोकेट करायचा आहे, पासवर्ड लोकेट करायचा आणि त्याची व्हॅल्यू सप्लाय करून लॉग इन करायचा आहे. सो आपण आता ते सुद्धा लॉग इन पेज मधून घेऊ शकतो, बरोबर. सो आपण आता लॉग इन पेज मधून ह्या दोन्ही व्हॅल्यूज घेणार आहोत आणि लॉग इन सबमिट असं करणार आहोत. सो या ठिकाणी आपल्याकडे युजर नेम ही व्हॅल्यू नाहीये, सो आपण या ठिकाणी आता पास करूयात राहुल असं आणि इथे आपण पासवर्ड असं पास करणार आहोत. सो पासवर्ड आहे आपला राहुल@2021. सो या पद्धतीने आपण आपलं युजर नेम पासवर्ड हा सप्लाय केला आणि लॉग इन बटन हे क्लिक केलं. सो याच्याने काय होणार आहे, आपलं लॉग इन हे कम्प्लीट होणार आहे. सो आपण आपला इनिशियल सेटअप हा सगळा करून घेतला आणि यासाठी लागणारे जेवढे इम्पोर्ट आहेत हे सगळे इम्पोर्ट इथे झालेले आहे. सो आपण पॅकेज सगळे इम्पोर्ट केले, बाय क्लास हा इम्पोर्ट केला, वेब ड्रायव्हर इम्पोर्ट केला, वेब एलिमेंट इम्पोर्ट केला, क्रोम ड्रायव्हर आपल्याला लागणार आहे तो इम्पोर्ट केला आणि बिफोर मेथड सुद्धा आपण इथे इम्पोर्ट केला आहे. सो आता आपल्याला काय करायचं, आपण होम पेजवर लँड झाल्यानंतर आपल्याला शॉप नाव ही फंक्शनॅलिटी टेस्ट करायची. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर सगळ्यात पहिलं आपण आता एक टेस्ट केस लिहिणार आहोत. सो आपल्याला 2 टेस्ट केसेस लिहायचं, एक फंक्शनॅलिटी टेस्टसाठी आणि एक यूआय टेस्टसाठी. सो आपण जी फंक्शनॅलिटी टेस्ट करणार आहोत त्यासाठी टेस्ट केस लिहूया. त्यासाठी आपण आता काय टेस्ट करतोय नक्की, आपण शॉप नाव फंक्शनॅलिटी हे व्यवस्थित चालतीये की नाही हे आपण आता टेस्ट करणार आहोत, बरोबर. तर आपण क्लिक ऑन शॉप नाव बटन असं आपण फंक्शनचं नाव देणार आहोत, आपल्या टेस्ट केसचं नाव, आणि त्यामध्ये आपण चेक करणार आहोत आपलं शॉप नाव हे व्यवस्थित चालतंय की नाही. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागणार, लॉग इन झाल्यानंतर आपलं शॉप नाव बटन हे लोड झालंय की नाही, हे आपल्याला एलिमेंट दिसतंय की नाही हे आपल्याला चेक करावं लागणार आहे. त्यामुळे आपण वेट कंडिशन ऍड करणार आहोत आणि आपण चेक करणार आहोत आपलं शॉप नाव हे बटन विजिबल झालंय का. तर हे क्लास नेम काय आहे हे आपण आता शोधून काढूयात, आपण इन्स्पेक्ट करून हे लोकेट करूयात आणि या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करूया. ते झाल्यानंतर आपल्याला ते बटन क्लिक करायचं आहे. बटन क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण शॉप प्रोडक्ट पेजवर लँड झालो पाहिजे. सगळ्यात आधी आपण आता इन्स्पेक्ट करून त्याचं शॉप नावचं क्लास जे आहे ते आपण फाइंड आउट करणार आहोत. ते शोधल्यानंतर आपण आपल्या बटनमध्ये हे शॉप नावच्या ह्या क्लासमध्ये वेब एलिमेंट लोकेट करण्यासाठी आपण आता इथे क्लास नेम देणार आहोत. ते दिल्यानंतर आपण बटन क्लिक केलं. बटन क्लिक केल्यानंतर काय झालं पाहिजे, तर आपलं प्रोडक्ट पेज हे लोड झालं पाहिजे. सो आपण काय करणार आहोत, तर प्रोडक्ट पेज हे लोड होते की नाही चेक करणार आहोत. सो आपण एक्सपेक्टेड URL हे प्रोडक्ट पेजची देणार आहोत
आणि करंट URL ही चेक करून आपण चेक करणार आहोत की हे आपण प्रॉडक्ट पेजवर लँड झालो आहे की नाही. सो असर्ट आपण असर्ट इक्वल्सचा वापर करून आपण दोन्ही URL ह्या चेक करणार आहोत आणि ते झाल्यानंतर आपण होम पेज रन करून बघूया तर अशा पद्धतीने आपल्याला आउटपुट दिसलं पाहिजे. सो हे आपण आता कोडमध्ये करून घेऊयात. सो आपण आलो आता परत आपल्या कोडमध्ये. इथे आपल्याला एक नवीन टेस्ट मेथड लिहायचा आहे. सो टेस्ट आणि ते पब्लिक void shop now. सो क्लिक ऑन शॉप नाव असं आपण मेथडचं नाव देत आहे. आणि यामध्ये आपण काय करणार आहोत, सगळ्यात आधी आपल्याला वेट करायचं पेज लोड होण्याचं. सो आपण वेब ड्रायव्हर वेट इज इक्वल्स टू न्यू वेब ड्रायव्हर वेट आणि यामध्ये आपण ड्रायव्हर हा पास करणार आहोत जो आपला क्लासचा व्हेरिएबल आहे. तो ड्रायव्हर पास केला आणि आपण ड्युरेशन ऑफ सेकंड्स इथं देणार आहोत. डिफॉल्ट व्हॅल्यू 10 अशी. हे दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला वेट करायचं आहे. सो आपण वेट करणार आहोत कधीपर्यंत, अंटिल एक्सपेक्टेड कंडिशन डॉट विजिबल एलिमेंट लोकेटेड बाय स्ट्रॅटेजी आपली क्लास नेम आपण देऊयात आणि क्लास नेमची व्हॅल्यू. सो आता आपण क्लास नेम फाइंड आउट करून घेऊयात. आपलं शॉप नावचं क्लास नेम काय आहे. सो मी आलो आपल्या वेबसाईटमध्ये. इथे मी लॉग इन आधी सर्वात आधी करून घेणार आहोत. सो आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे 2021. लॉग इन झाल्यानंतर आपण बघू शकतो इथे शॉप नाव बटन आहे. याला आपण इन्स्पेक्ट करूयात. इन्स्पेक्ट केल्यानंतर आपण बघू शकतो इथे आयडी नाही नसून तर क्लास नेम आहे. सो आपण ह्या क्लास नेमला आपण कॉपी करूयात. सो क्लास नेमने आपण हे लोकेट करू शकतो. आपण हे चेक करून घेऊयात की हे युनिक आहे का. सो आपण चेक करू शकतो इथे आपण कंट्रोल F करणार आहोत आणि इथे डॉट शॉप नाव असं देणार आहोत. सो या क्लासचं आपल्याला एकच एलिमेंट आहे. सो आपण हे युनिक आहे असं समजू शकतो. आपल्या ऍप्लिकेशनमध्ये परत जाऊन आपण या ठिकाणी क्लास नेम मध्ये ही व्हॅल्यू देणार आहोत. सो या ठिकाणी आपण आता क्लास आपल्या मिळाला आहे या वेब एलिमेंटसाठी आपण वेट करणार आहोत. सो आता आपल्याला हा वेब एलिमेंट सिलेक्ट करायचा आहे कारण त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. सो आपण शॉप नाव एल इक्वल्स टू ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट बाय क्लास नेम आणि क्लास नेम मध्ये सेम क्लास नेम आपल्याला द्यायचा आहे. सो हा दिल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, आपल्याला वेब एलिमेंट मिळणार आहे आणि त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. सो आपण शॉप नाव डॉट क्लिक. सो आपण क्लिक करत आहोत. क्लिक केल्यानंतर आपल्याला काय झालं पाहिजे, आपण पेज दुसऱ्या पेजवर लँड झालो पाहिजे. म्हणजे होम पेज वरून आपण प्रॉडक्ट पेजवर लँड झालो पाहिजे. हे आपण बघून घेऊयात. सो मी आता या ठिकाणी जर शॉप नाववर क्लिक केलं तर मी प्रॉडक्ट पेजवर लँड होतोय. सो आपण याची URL आता कॉपी करून घेऊयात आणि आपण इथे सांगणार आहोत की आपली एक्सपेक्टेड URL आहे. एक्सपेक्टेड URL ती ही URL आपली आली पाहिजे. जेव्हा आपण शॉप नावला क्लिक करू तेव्हा ही URL आली पाहिजे. बरोबर की नाही. सो आपण आता काय करणार आहोत, आपण आता URL चेक करणार आहोत. सो आपली ड्रायव्हर डॉट गेट करंट URL आणि याला आपण नाव देणार आहोत ऍक्च्युअल URL. स्ट्रिंग ऍक्च्युअल URL इज इक्वल्स टू ही. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सो असर्ट करायचं आहे. असर्ट इक्वल्स आपल्याला काय असर्ट करायचं आहे, तर आपली ऍक्च्युअल URL जी आहे ती आपल्या एक्सपेक्टेड URL ला मॅच होतीये की नाही. सो होत असेल तर आपलं हे सक्सेसफुल आपण झालेलो आहे. सो आपण क्लिक ऑन शॉप नाव हे जे टेस्ट केस आहे ते आपलं सक्सेसफुल आहे. सो आपण आता याला रन करूयात. इथे आपण होम पेजच्या ऐवजी आपल्याला आता लॉग इन पेजच्या ऐवजी आपल्याला होम पेज रन करायचं म्हणून आपण आता होम पेजच्या क्लासवर जाऊन इथे रन करूयात. रन होम पेज. आता रन होत आहे. आपलं ब्राउझर ओपन झालं, लॉग इन झालं आणि आपण प्रॉडक्ट पेजवर लँड झालो आहे. सो लँड झाल्यानंतर आपण बघू शकतो आपलं हे फंक्शन जे आहे ते व्यवस्थित एक्झिक्यूट झालेलं आहे. सो आपण आता या ठिकाणी आपलं क्लिक ऑन शॉप नाव हे फंक्शन व्यवस्थित एक्झिक्यूट झालं आहे. सो आपण फंक्शनॅलिटी आपली टेस्ट केली. आता आपल्याला UI टेस्ट करायचं आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला आउटपुट मिळालं. आपलं टेस्ट केस रन झालं. बरोबर. आता आपली या पद्धतीने फंक्शनल टेस्टिंग झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं, आपल्याला UI टेस्ट करायचं जिथे आपण चेक करणार आहोत की आपलं जे हे टायटल आहे हे टायटल आपलं व्यवस्थित आपल्या पेजवर दिसतंय की नाही. सो आपलं त्यात बेसिक फंक्शनॅलिटी काय, तर आपण लॉग इन झालो पाहिजे. लॉग इन झाल्यानंतर आपण होम पेजवर येणार. बरोबर. तर आपण ते बिफोर मेथडमध्ये ऑलरेडी डिफाईन केला. तर त्याच्या पुढे आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला एक नवीन टेस्ट मेथड बनवायचा आहे जिथे त्याचं आपण नाव देणार आहोत
चेक हेडिंग एलिमेंट. सो आपण हे नाव दिल्यानंतर चेक हेडिंग एलिमेंट असं नाव दिल्यानंतर आपण त्यामध्ये आता वेट करणार आहोत की टेक्स्ट आपल्याला लोड होतंय की नाही. सो आपण त्याचं क्लास नेम किंवा आयडी जे काही असेल ते त्याच्याने आपण वेट करणार आहोत त्या स्ट्रॅटेजीचा वापर करून. आणि वेट केल्यानंतर आपण चेक करणार आहोत की ते टेक्स्ट अशा पद्धतीच्या टेक्स्टने मॅच होते की नाही. सो आपण फक्त आता टेक्स्ट मॅच होते की नाही चेक करण्याऐवजी आपण फक्त ते डिस्प्ले झाले की नाही, हेडिंग डिस्प्ले झाले की नाही हे चेक करा. सो इथं थोडा वेगळ्या पद्धतीचा आपण असर्ट वापरतोय. इथं असर्ट आपण वापरणार आहोत एकतर असर्ट ट्रू की डायरेक्टली ट्रू फॉल्स आहे की नाही हे चेक करण्यासाठी. आणि जो एलिमेंट आपण लोकेट केलाय म्हणजेच की हेडिंग एलिमेंट लोकेट केलाय त्याचा एक्झॅक्ट टेक्स्ट हे मॅच नाही करत आहे आपण. आपण मॅच करतोय की आता ते एलिमेंट लोड झाले की नाही. आणि आपण ते कसं चेक करणार आहोत तर आपण एलिमेंट पहिलं लोकेट करून घेणार आहोत. लोकेट झाल्यानंतर आपण इज डिस्प्लेड हे मेथडचा वापर करून आपण चेक करणार आहोत की ते डिस्प्ले झालंय की नाही. आणि डिस्प्ले नसेल झाले तर आपण एलिमेंट इज नॉट विजिबल असा मेसेज आपण देणार आहोत. सो अशा पद्धतीने आपण असर्शन करतोय आपलं युआय एलिमेंट चेक करण्यासाठी. सो आपण जसं बघतोय की इज डिस्प्लेड मेथड आपल्याला आपला एलिमेंट हा लोकेट झालाय की नाही आणि लोकेट झाल्यानंतर हा विजिबल आहे की नाही हे चेक करण्यासाठी ह्या फंक्शनचा आपण वापर करू शकतो. सो हा ट्रू किंवा फॉल्स असं रिटर्न करतो आणि आपण असर्ट ट्रू असं आपण चेक करतोय. सो आपल्याला चेक करता येईल की आपलं मेथड हे ट्रू किंवा फॉल्स रिटर्न करते का. त्यानंतर आपण टिअर डाऊन आपलं लिहिणार आहोत. आपला आफ्टर मेथड आपला ब्राउझर हा जो ओपन झालाय तो ऑटोमॅटिकली क्लोज होण्यासाठी आपण टिअर डाऊन असं आफ्टर मेथड लिहिणार आहोत आणि तिथे ब्राउझरला क्विट करणार आहोत. सो ते केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचं आउटपुट दिसलं पाहिजे जिथे आपले 2 टेस्ट केस आता रन झाल्या पाहिजे. सो आपण आता त्याचं कोडिंग करून घेऊयात. सो आता आपण परत आपल्या ऍप्लिकेशनमध्ये आलेलो आहोत. आता आपली टेस्ट केस आपली कंप्लीट करणार आहोत आपण. सो आपल्याला टेस्ट स्क्रिप्ट आपली कंप्लीट करण्यासाठी काय करायचं आहे तर नवीन एक टेस्ट केस बनवायचा आहे. सो आपण एक नवीन टेस्ट मेथड असं देत आहोत आणि त्याचं नाव आपण देणार आहोत पब्लिक व्हॉइड हेडिंग एलिमेंट असं आपण नाव देऊयात. आणि यात आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात पहिलं आपलं बिफोर मेथडने आपला पेज लोड होईल. तो पेज लोड झाल्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे की आपलं जे एलिमेंट आहे ते लोड झाले की नाही. त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी वेब ड्रायव्हरला वेट करावं लागणार आहे. सो आपण वेब ड्रायव्हर वेट इज इक्वल्स टू न्यू. आता आपण बघू शकतो आपण इथे पण वेब ड्रायव्हरला वेट केलं आणि या क्लासमध्ये पण करतोय पुन्हा एकदा कारण याचा स्कोप या फंक्शन पुरता आहे. सो या फंक्शनच्या पलीकडे या वेब ड्रायव्हर वेट ऑब्जेक्टचा स्कोप नाहीये त्यामुळे आपल्याला इथं परत एकदा डिफाईन करावा लागतोय तो. सो वेब ड्रायव्हर वेट आणि ते आपण ड्रायव्हर देणार आहोत आणि डिफॉल्ट टाइम आउट देऊयात आपण 10 सेकंड्सचा. ते झाल्यानंतर आपण वेट करणार आहोत. एक्सपेक्टेड कंडिशन आपली आहे विजिबिलिटी एलिमेंट लोकेटेड आणि बाय. आता आपण कशाने लोकेट करायचं हे आपण बघून घेऊयात. सो मी आता बॅक करतो होम पेजमध्ये. हे टेक्स्ट आपलं लोकेट करायचं आपल्याला. सो आपण इन्स्पेक्ट करूयात. सो हे H1 टेक्स्ट आहे आणि याचा क्लास आहे होम हेडिंग. सो आपण ह्या क्लासचा वापर करू शकतो. सो मी कोडमध्ये आलो आणि क्लास नेमने आपण याला लोकेट करूयात. आपण याला बंद करून घेऊयात. सो आता आपण याला लोकेट केलं. लोकेट जर झालं आणि ते वेट करून तो एलिमेंट लोड झाला असेल तर ह्यापुढे आपल्याला काय करायचंय आपल्याला वेब एलिमेंट त्याला ऍक्सेस करायचा आहे. सो वेब एलिमेंट हेडिंग एलिमेंट इज इक्वल्स टू ड्रायव्हर डॉट त्यामध्ये आपण बाय क्लास नेम असं देणार आहोत. आणि हे दिल्यानंतर आपल्याला काय करायचंय आपल्याला असर्ट करायचं आहे असर्ट ट्रू. आपण असं ट्रू करणार आहोत तर आपल्याला काय चेक करायचंय की आपला एलिमेंट हा विजिबल आहे की नाही. सो आपण काय करणार आहोत हेडिंग एलिमेंट डॉट इज डिस्प्लेड. सो आपण इज डिस्प्लेड फंक्शनचा वापर करतोय आणि तो ट्रू आहे की नाही आपल्याला चेक करायचा आहे. आणि जर नसेल तर आपण काय करणार आहोत एलिमेंट इज नॉट विजिबल असं आपण मेसेज प्रिंट करणार आहोत. आणि ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण एक आफ्टर मेथड लिहून क्लीन अप करणार आहोत. सो आफ्टर मेथड आपण लिहित आहोत आणि त्यामध्ये आपण करणार आहोत सो पब्लिक व्हॉइड टिअर डाऊन. सो आपण सगळं क्लीनअप ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे. त्यामध्ये आपण काय करणार आहोत क्लोज ब्राउझर. सो ड्रायव्हर डॉट क्विट. सो ड्रायव्हर डॉट क्विट आपण करतोय आणि आता आपण रन करून बघूयात. आपलं होम पेज आपल्याला रन करायचं आहे. सो आपलं होम पेज टेस्ट असं सिलेक्टेड आहे ते आपण रन करूयात. सो रन झाल्यानंतर आता आपल्याला 2 टेस्ट केस हे रन झालेल्या दिसल्या पाहिजे. सो आपली पहिली टेस्ट केस रन झाली. आता दुसरी टेस्ट केस सुद्धा ही रन झाली आणि आपलं बिफोर आणि आफ्टर मेथड सुद्धा एक्झिक्यूट झालेला आहे. सो आपण इकडे बघू शकतो चेक हेडिंग एलिमेंट आणि चेक ऑन शॉप नाव क्लिक ऑन शॉप नाव हे दोन्ही टेस्ट केसेस आपल्या अशा पद्धतीने एक्झिक्यूट झालेले आहे. सो या पद्धतीने आपण आपली होम पेजची फंक्शनॅलिटी टेस्टिंग सुद्धा केली आणि युआय टेस्टिंग सुद्धा आपण या ठिकाणी केली आहे. सो अशा पद्धतीने आपलं शॉप नाव बटन क्लिक करून आपण त्याची फंक्शनॅलिटी टेस्ट केली आणि आपलं हेडिंग सुद्धा हे इकडे प्रेझेंट आहे की नाही हे आपण टेस्ट केलं. सो आता आपल्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टिंग करायची आहे आपल्या टेस्ट कॉन्फिगरेशनचा वापर करून. सो आपण
जर आपल्याला होम पेज आणि लॉग इन पेज या सगळ्या टेस्ट करायच्या असेल तर कसं करता येईल? आपल्याला आपलं ऍप्लिकेशन टेस्ट करण्यासाठी आपल्याला मल्टिपल टेस्ट केसेस रन करावं लागतात. जसं आपण लॉग इन मध्ये 2 टेस्ट केसेस लिहिल्या होत्या, त्या आपल्याला रन करायच्या आहेत. तसंच आपल्याला होम पेजची सुद्धा फंक्शनॅलिटी रन करून बघायची. आतापर्यंत आपण काय करत आलो? आपण लॉग इन पेजच्या या क्लासला आपण रन केलं, त्याचे टेस्ट केसेस रन करून पाहिल्या. परत त्यानंतर आपण होम पेजला रन करून होम पेजच्या सगळ्या टेस्ट केस आपण रन करून पाहिल्या. सो अशा आपल्याला ऍप्लिकेशनमध्ये अनेक अशा टेस्ट केसेस रन आपली ऍप्लिकेशन ही सगळी टेस्ट करून आपल्याला पाहण्यासाठी आपल्याला सगळे टेस्ट केसेस रन करावे लागतात, बरोबर? तर आपल्याला काय लागणार आहे? एक टेस्ट सूट लागणार आहे. टेस्ट सूट काय असतं? तर टेस्ट सूट हा टेस्ट केसेसचा कलेक्शन असतो, ज्याचा आपण एखादा पर्टिक्युलर ऍप्लिकेशनचं बिहेवियर टेस्ट करण्यासाठी ह्या सूटचा वापर करतो. सो एका सूटमध्ये आपल्याला असे अनेक टेस्ट केसेस सापडतील, जे एका ऍप्लिकेशनच्या काही बिहेवियर टेस्ट करण्यासाठी हा उपयोगी पडतो. सो आपण टेस्ट सूटमध्ये अशा अनेक टेस्ट केसेसचा समावेश करून घेणार आहोत. सो हे सगळे टेस्ट केसेस आपल्याला टेस्ट करा. आपल्या टेस्ट सूट मधल्या सगळ्या जर एक एक टेस्ट केस रन करायचे असेल तर हे खूप टीडियस होऊन जाईल. आपण एक एक क्लासला जाऊन आतमध्ये जाऊन आपण रन करून टेस्ट करतोय आणि टेस्ट केल्यानंतर आपण दुसरा क्लास एक्झिक्यूट करून बघतोय त्याचे टेस्ट केसेस आणि आपण सगळ्या अशा मल्टिपल टेस्ट केसेस आपण रन करून पाहतोय. सो ते न करता आपण काय करू शकतो? तर आपल्याला टेस्ट एनजी मध्ये टेस्ट सूट दिलं जातं. त्यामध्ये आपण अख्खा टेस्ट सूट आपला जो डिफाईन करू, त्या टेस्ट सूटला आपल्याला एकदम एक्झिक्यूट करता येईल. सो सगळ्या टेस्ट केसेस जे आपण टेस्ट सूटमध्ये आपण ऍड करू, त्या सगळ्या टेस्ट केसेस आपल्याला टेस्ट सूटच्या द्वारा आपल्याला ह्या रन करता येईल. सो टेस्ट एनजी मध्ये ही फॅसिलिटी आहे, जी टेस्ट एनजी कॉन्फिगरेशन फाईलमध्ये आपण स्टोअर करतो. सो ह्या फाईलमध्ये काय असणार आहे? ही एक XML फाईल असणार आहे, जी कॉन्फिगरेशन स्टोअर करणार आहे आपल्या टेस्ट केसेसच्या. सो आपल्या टेस्टमध्ये काय काय आपल्याला रन करायचं, या टेस्ट सूटमध्ये कुठल्या कुठल्या टेस्ट आहेत, त्याच्या काय डिपेंडन्सीज आहे, हे आपल्याला क्लास, मेथड, टेस्ट कुठलं किंवा पॅकेज हे जर डिपेंडन्सी काय आहे, या कुठल्या आपल्याला क्लासेस टेस्ट करून बघायचं हे आपण सेट करू शकतो. त्यासोबत आपण प्रायोरिटी सुद्धा सेट करू शकतो. सो या कॉन्फिगरेशन मध्ये जो टेस्टची कॉन्फिगरेशन आहे, यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण कॉन्फिगर करू शकतो आपल्या टेस्ट सूट साठी आणि मग आपण आपल्या सगळ्या टेस्ट केसेस रन करू शकतो. सो आपण काय करणार आहोत? यासाठी आपल्याला लागणार आहे टेस्ट एनजी XML. सो आपल्याला एक टेस्ट एनजी XML आपल्या प्रोजेक्टमध्ये क्रिएट करायची आहे. त्या XML फाईलमध्ये आपल्याला ही सगळी कॉन्फिगरेशन द्यायची आहे. सो ती कशी दिसणार आहे? सो आपल्याला पहिलं सर्वात आधी आपल्या प्रोजेक्टवर राईट क्लिक करून एक नवीन XML फाईल ऍड करायची आहे. त्या फाईलचं नाव आपण देणार आहोत testng.xml. ती फाईल आपण ऍड केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचं त्यात XML ऍड करायचं आहे. सो आपल्याला अशा पद्धतीचं XML तिथे दिसणार आहे. त्यात आपलं सगळं कॉन्फिगरेशन असणार आहे. सो अशा पद्धतीचं आपलं कॉन्फिगरेशन असणार आहे आपल्या टेस्ट एनजी XML फाईलमध्ये. सो आपण आता समजून घेऊयात ही फाईल, प्रत्येक लाईन याची समजून घेऊयात, या फाईलमध्ये कशा पद्धतीने कॉन्फिगरेशन दिली जाते. तर सगळ्यात पहिली लाईन जी XML ची असणार आहे ती डॉक टाईप सूट, ही सूट आहे. तर सूट आपण डिफाईन करतोय सिस्टम आणि एक URL देतोय. ती URL काय आहे? तर ती URL आपल्या डॉक्युमेंट टाईप डेफिनेशन आहे. जे आपलं XML डॉक्युमेंट आहे त्याचं टाईप काय आहे, त्याचं डेफिनेशन काय आहे, ते कुठल्या पद्धतीने XML फाईल स्ट्रक्चर गेली आहे, त्याच्यामध्ये काय काय एलिमेंट असणार आहे, त्याचं डेफिनेशन जे असतं ते ह्या URL मध्ये स्टोअर केलं आहे. तर ह्या URL मध्ये त्याचं डेफिनेशन सापडलं जाईल. सो ही जी लाईन आहे ती कॉन्स्टंट असणार आहे. प्रत्येक टेस्ट एनजी XML फाईलमध्ये ही लाईन ही अशीच पद्धतीने फिक्स असणार आहे. सो हा झाला पहिला नोड. त्याच्या आत असणार आहे आपला रूट नोड. तो रूट नोड काय असणार आहे? तर सूट आणि सूटचा नेम. सो आपण या ठिकाणी सूट हे XMLचं आपलं टॅग असणार आहे, त्या सूटचं आपण नाव देणार आहोत. सो आपल्या ऍप्लिकेशन मध्ये आपण आपलं जे कम्प्लीट सूट जे आहे, आपल्याला कुठल्या कुठल्या टेस्ट केसेस या एक्झिक्यूट करायच्या त्याला आपण एक सूट बनवणार आहोत आणि त्या ठिकाणी आपण सूटचं इथे नाव देऊ शकतो. सो या नेम ऍट्रिब्यूट मध्ये तुम्ही नाव देणार आहात, काय तुम्हाला टेस्ट करायचं असेल, तुम्हाला कुठल्या प्रकारचे ऍप्लिकेशन हे टेस्ट करायचं त्याचं आपण इकडे नाव देऊ शकतो. तर या ठिकाणी आपण आता सॅम्पल टेस्ट सूट असं आपण नाव देणार आहोत. एका सूटमध्ये अशा अनेक टेस्ट असू शकतात. सो आपण असे अनेक टेस्ट नोट्स असे ऍड करू शकतो. या टेस्टमध्ये आपल्याला एखादं फंक्शनॅलिटी टेस्ट करायची असेल, असं एक एक्झाम्पल आपण घेऊयात की आपण एक युजर जर्नी कव्हर करत आहोत. तर आपल्याला युजरचं लॉग इन पासून त्याचं प्रोडक्ट पेज पर्यंत शॉप नाव आणि प्रोडक्ट हे सगळं टेस्टिंग करायचं असेल, ही एक युजर जर्नी आहे. तर ह्या टेस्टमध्ये आपण ह्या टेस्ट नोडमध्ये आपण ह्या सगळ्या टेस्ट केसेस देणार आहोत. सो आपण ह्या युजर जर्नीचं आपण नाव देऊ शकतो किंवा तुम्हाला जे रिलेटेड वाटेल, त्याचा अर्थ होऊ शकतो, अशा पद्धतीचं नाव सुद्धा तुम्ही देऊ शकता. सो या ठिकाणी आपण सॅम्पल टेस्ट असं नाव देणार आहोत, जेणेकरून आपल्याला कळणार या टेस्ट नोडचं नाव आहे. त्यामध्ये आपण अनेक असे क्लासेसचा एक नोड देऊ शकतो. या ठिकाणी आपण एक क्लासचं नोड वापरलंय. सो ह्या क्लासेसचे असे अनेक नोड्स आपण देऊ शकतो. त्यामध्ये असणार आहे आपला क्लास.
सो आपल्या क्लासेसमध्ये काय असणार आहे, तर क्लासेसमध्ये आपले सगळे क्लास कुठले कुठले क्लासेस आपल्याला टेस्ट करायचे आहे, हे सगळे आपण बघू शकतो. सो क्लासेस टॅगमध्ये आपण हे एक क्लास फाईलचं नाव पण देणार. सो आपण आपल्या टेस्ट केस आपण कुठं लिहिले आहेत, सो आपण एका क्लासमध्ये लिहिले आहे. त्या क्लासचं नाव काय आहे, तर हे नाव आपल्याला इथं द्यायचं आहे. सो क्लास आणि नेम, त्याचं नेम इकडे प्रोव्हाइड करायचं. सो अशा जेवढ्या आपल्या क्लासेस आहेत, आपण लॉग इन फंक्शनॅलिटीसाठी एक क्लास बनवलाय, होम फंक्शनॅलिटीसाठी एक क्लास बनवलाय, असं प्रोडक्टसाठी आपण एक बनवू शकतो, आपण शॉपिंगसाठी बनवू शकतो. अशा क्लास फाईलचं नाव आपल्याला ह्या ठिकाणी द्यायचं आहे. सो अशा पद्धतीने या सगळ्या क्लास फाईल आपण एकदम एक्झिक्यूट करू शकतो. त्याकरिता ही कॉन्फिगरेशन फाईल आहे, बरोबर. म्हणून आपल्याला या सगळ्या क्लासेसचं नाव इथे द्यायचं आहे. सो इथे स्ट्रिक्टली क्लासचं नावच दिलं जातं, जे आपल्याला आपल्या फाईलच्या नावाने आपल्याला तो क्लास फाईल दिसू शकतो आपल्या प्रोजेक्टमध्ये. सो आपण इथं मल्टिपल क्लासेस असे आपल्या क्लास नोडमध्ये आपण देऊ शकतो. सो आपल्या क्लास नोडमध्ये अशा अनेक क्लासेस जे आपल्याला टेस्ट करायचे आहेत, त्या सगळ्या आपण इथे इन्क्लूड करू शकतो. सो आता आपण आपल्या ऍप्लिकेशनमध्ये XML असं इन्क्लूड करणार आहोत, ज्यामध्ये आपण सूट नेम हे देणार आहोत, नेक्स्ट ट्रेंड्स टेस्ट सूट. टेस्टला आपण नाव देणार आहोत लॉग इन आणि होम पेज, कारण आपण ही फंक्शनॅलिटी टेस्ट करतोय आता, लॉग इन आणि होम पेजची फंक्शनॅलिटी टेस्ट करतोय. सो ह्या नावाने आपल्याला कळेल की आपलं लॉग इन आणि होम पेजची फंक्शनॅलिटी आपण टेस्ट करतोय, म्हणून आपण लॉग इन आणि होम पेज टेस्ट असं आपल्या टेस्टचं नाव देतोय. आणि त्यामध्ये आपण 2 क्लासेस देणार आहोत, एक तर लॉग इन पेज टेस्ट आणि होम पेज टेस्ट. हे 2 आपल्याला टेस्ट करायचे आहेत, म्हणून आपण या दोन्ही फाईलचं नाव आपण इकडे देणार आहोत. सो आपण आता ही XML फाईल बनवून घेऊयात. सो आता मी एक नवीन फाईल क्रिएट करणार आहोत आपल्या प्रोजेक्टमध्ये. सो प्रोजेक्टला मी आता राईट क्लिक करून इथे न्यू आणि फाईल अशी क्रिएट करणार आहोत आणि याला आपण नाव देणार आहोत testng.xml. ओके. आणि मी या ठिकाणी आपलं कॉपी करून घेतलं XML, इथे मी पेस्ट करत आहोत. सो तुम्ही अशा पद्धतीने हे XML टाईप करून घेऊ शकता, जिथे आपण आता नाव आपलं देणार आहोत नेक्स्ट ट्रेंड्स टेस्ट सूट, असं आपण सूटचं नाव देत आहोत. आणि टेस्टमध्ये आपण नाव देणार आहोत आपलं लॉग इन अँड होम पेज टेस्ट, असं आपण टेस्ट नाव देतोय. आणि क्लासमध्ये आपल्याला आता या क्लासेसचं नाव द्यायचं. सो आपण आता लॉग इनचं क्लास नेम इथे कॉपी करून घेऊयात आणि आपण टेस्टिंगमध्ये आपण सगळ्यात आधी देणार आहोत. त्यासोबत आपल्याला होम पेज सुद्धा टेस्ट करायचं आहे. सो आपण होम पेज कॉपी करून इथे होम पेजचं क्लासचं नाव इथे देणार आहोत. या पद्धतीने आपण आपलं कॉन्फिगरेशन आता केलं आहे. त्यापुढे आपल्याला काय करायचं, आता ही कॉन्फिगरेशन रन करायची. तर कॉन्फिगरेशन कशी रन करता येईल हे आपण आता बघूयात. सो आपण आता कॉन्फिगरेशन आपली बनवली आहे. सो ह्या कॉन्फिगरेशन प्रमाणे आपले टेस्ट केसेस रन झाले पाहिजे. त्यासाठी आपण 3 पद्धतीने ही फाईल रन करू शकतो, ही कॉन्फिगरेशन रन करू शकतो. एक तर आपण त्या फाईलवर राईट क्लिक करून त्याला रन करू शकतो, किंवा Maven मध्ये काही कॉन्फिगरेशन करून हे टेस्ट एनजीची कॉन्फिगरेशनने आपल्या सगळ्या टेस्ट केसेस रन करू शकतो, किंवा कमांड लाईनच्या आर्ग्युमेंटने आपण ह्या सगळ्या टेस्ट एनजी मधल्या असलेल्या ह्या सगळ्या टेस्ट आपण रन करून पाहू शकतो. तर या ठिकाणी आपण आता टेस्ट एनजी XML फाईलला रन करून पाहणार. फाईल आपण जी क्रिएट केली त्याला राईट क्लिक करायचं आहे आणि रन आणि ह्या फाईलचं नाव असं जिकडे असेल त्याला आपण क्लिक करणार आहोत. सो ते झाल्यानंतर आपण बघू शकतो की आपलं लॉग इन पेज आणि होम पेज ह्या दोन्ही पेजेसचा आता सगळ्या टेस्ट आता रन झालेल्या आहेत आणि त्याच्या आत असणारे जेवढ्या काही टेस्ट केसेस आहेत त्या सगळ्या एक्झिक्यूट होणार आहे. सो आपण लॉग इन पेज मध्ये बघू शकतो 3 टेस्ट केस एक्झिक्यूट झाल्या आणि होम पेज मध्ये 2 टेस्ट अशा एक पद्धतीने एक्झिक्यूट झाल्या. सो चला आपण आता एक्झिक्यूट करून पाहूयात. सो मी आता इथे testng.xml फाईलला आता राईट क्लिक करत आहे आणि रन ही testng.xml फाईल जी आहे त्याला आपण रन करणार आहोत. सो आता मी रन केलं त्याला आणि आता एक टेस्ट केसेस आपले रन होतात आहेत आणि एक्झिक्यूट होऊन सगळ्या असर्शनने ते टेस्ट केसेस पास होतात आहेत की फेल होतात आहेत हे आता आपल्याला कळेल. सो आपण आता बघू शकतो आपल्या सगळ्या जवळजवळ टेस्ट केसेस रन झाल्या आहेत आणि इथं आपला रिझल्ट तयार झालेला आहे. सो समरीमध्ये आपण सर्वात आधी बघून घेऊयात की आपल्या 5 टेस्ट रन झाल्यात आणि 5च्या 5 आपल्या या पास झालेल्या आहेत. आणि आपण आता टेस्ट सूट मध्ये बघू शकतो. सो आपल्याला इथे आता आपलं नाव दिसतंय की नेक्स्ट ट्रेंड्स टेस्ट सूट, जे आपण नाव दिलं होतं ते आपलं नाव इथं आलं टेस्ट सूट मध्ये. त्यामध्ये असणारं लॉग इन अँड होम पेज टेस्ट असं आपल्याला नोट दिसतंय, जे आपण टेस्टचं नाव दिलं होतं आपल्या कॉन्फिगरेशन मध्ये, बरोबर. त्यामध्ये असणारे आपण 2 क्लासेस आपण दिलेत की आपल्याला 2 क्लासेस रन करायचे आहेत. सो लॉग इन पेज टेस्ट आणि होम पेज टेस्ट अशा 2 पद्धतीच्या क्लासेस आहेत, बरोबर. त्यामध्ये असणारे हे सगळे टेस्ट केसेस आता आपल्याला बघायला मिळेल. जो आपण लॉग इन विथ व्हॅलिड क्रेडेन्शियल्सच्या 2 टेस्ट केस, लॉग इन विथ इनव्हॅलिड क्रेडेन्शियल याचं 1 टेस्ट असं आपल्याला एक्झिक्यूट झालेलं पाहतोय आपण. त्यानंतर होम पेज टेस्टमध्ये आपण क्लिक ऑन शॉप नाव हे टेस्ट केस आणि चेक हेडिंग एलिमेंट हे सुद्धा हे टेस्ट केस आपलं एक्झिक्यूट झालं. सो या पद्धतीने सगळ्या टेस्ट केसेस आपल्या आता एका क्लिकने एक्झिक्यूट आपण करून पाहिल्यात. तर आपण आता या सेशनमध्ये काय काय केलं आपण याचा या सगळ्या की टेक अवेज आपण समजून घ्या. ऍडिशनल टेस्ट केसेस आपण लिहिल्या, त्यानंतर आपण टेस्ट एनजी या कॉन्फिगरेशन फाईलचा वापर करून आपण सगळ्या टेस्ट केसेस